संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडथळे, अडचणी यायलाच हव्यात. यातूनच माणूस घडतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते. परीक्षा येते, संकट वाटतं, भांबवतात, गोंधळतात, घाबरतात आणि सरळ आयुष्य संपून मोकळे होतात. कसली पिढी तयार करतो आपण? संकटाला सामोरच जात नाही, ती आयुष्य संपून सरळ पळून जाते. पळून आणि टाळून संकट सरत नाहीत, लढून आणि भिडूनच संकट बाजूला करता येतात. हे आमच्या पोरांच्या डोक्यात एकदा घुसवा. संकटांशी लढण्याची प्रेरणा त्याला येऊ द्या. ते प्रेरित करणं हे आमचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. यशस्वी कोण होतं? योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. काही घे, पण घे. निर्णय बरोबर आला तर यश मिळेल, आणि निर्णय चुकला तर अनुभव मिळेल. अहो, तोटा काय आहे? घ्या ना पटकन निर्णय, लागा कामाला. मी परवा एका पोराला सहज विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं, 100 मीटर म्हणजे किती? तो नुसताच बघत बसला. मला कळलं काय झालंय ते. मग त्याला विचारलं, म्हटलं काय खेळबिळ खेळतोस का नाही? म्हणला सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. मग म्हणलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हणला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हणलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचं जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हणला करतो प्रयत्न. अरे 100 मीटर पळायचं आहे, तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का? 100 मीटर पळशील का? करतो ना प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं किती वेळ लागेल? म्हटला 5 मिनिटं तर लागतील. 5 मिनिटं? अरे 100 किलोमीटर पळायचं, 5 किलोमीटर नाही 100 मीटर पळायचं आहे, किती वेळ? हो सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. अरे हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9.98 सेकंदाचं आहे. म्हणजे 10 सेकंदात पळतो 100 मीटर तो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे किती वेळ लागेल? सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. मला सुचायचंच बंद झालं. तेवढ्यात त्याचा एक मित्र धावत आला. ए पळ, कुत्रा पिसाळलंय. इतक्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदातच 100 मीटर. मी त्याला म्हणलं तू लगा हुसेन बोल्टच रेकॉर्ड मोडलंस. त्याला 100 मीटर पळायला 10 सेकंद लागते, तू 7 सेकंदात पळलास. म्हणला मग कुत्रं मागं लागलं होतं. म्हणजे तुमच्यात 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? संकटाचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडथळे, अडचणी यायलाच हव्यात. यातूनच माणूस घडतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते. शांत समुद्र कधी उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. समुद्र उधाणलेला असला, लाटावर लाटा कोसळत असला, वादळ वारा सुटलेला असलं, आणि या तुफानात जर तुम्ही तुमची नौका घातली आणि सुखरूप पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचला, याचा अर्थ तुमचा कस लागला, म्हणजेच तुम्ही सर्वोत्तम घडला. पण समुद्र निवांत आहे, शांत वारा आहे, नौका आत घातली, वळवायची गरज नाही, पोहोचला किनाऱ्यावर. तुम्ही सर्वोत्तम नाही, कारण तुमचा कसच लागला नाही. कस लागायचं असेल तर संकट यायला हवीत, अडचणी यायला हव्यात. पूर्वीची माणसं घडली, त्यांनी समाज घडवला का? कारण ती संघर्षातनं उभा राहिली. आता सगळं सहज मिळायला लागलं आमच्या पिढ्यांना, म्हणून त्याचं मोल आणि महत्व नाही. ही अडचण आमच्या पोरांना संकटांशी लढायला आणि भिडायला शिकवा. सगळ्यात महत्वाचं आहे ते. क्षमता त्याच्यात आहेतच, पण अडचण आमची अलीकडची काय झाली आहे, त्याच्यातल्या क्षमता आम्हीच दाबून टाकतोय. त्याच्यातल्या क्षमता आम्ही बाहेरच येऊ देत नाही. संकटांना त्यांना सामोरच जाऊ देत नाही. मी नेहमी म्हणजे महाराष्ट्रातले शेतकरी आत्महत्या करतात, पण त्यांच्या जोडीनं आज महाराष्ट्रातले विद्यार्थी सुद्धा आत्महत्या करतायत. का हो?
जबाबदारी आहे, हे व्हायचं आहे, ते व्हायचं आहे. परीक्षा येते, संकट वाटतं, भांबावतात, गोंधळतात, घाबरतात आणि सरळ आयुष्य संपून मोकळे होतात. कसली पिढी तयार करतो आपण? संकटाला सामोरच जात नाही, ती आयुष्य संपून सरळ पळून जाते. पळून आणि टाळून संकट सरत नाहीत, लढून आणि भिडूनच संकट बाजूला करता येतात. हे आमच्या पोरांच्या डोक्यात एकदा घुसवा. संकटांशी लढण्याची प्रेरणा त्याला येऊ द्या, ते प्रेरित करणं हे आमचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. पण आमच्याकडे हल्ली काय, संकटाला सामोरं जाऊच पोराला द्यायचं नाही, ही अडचण. बघा, ते आमच्या घरात एखादं लहान मुलं असतं, रांगत असतं, आई स्वयंपाक करत असते आणि आईचं लक्ष नाही ते बघतं आणि अंधाराच्या दिशेनं ते हळूहळू हळू रांगायला सुरुवात करतं. धाडस त्याच्यात नैसर्गिक आहेच, कुतूहल त्याच्यात आहेच. बारकं पोर रांगत रांगत येतं, सरळ जाळाला धरतं, त्याला भीतीच वाटत नाही कशाची. मोठा माणूस लांबच बसतो जाळापासून, भीत. लहान मुलांना भीतीच नसते, त्याच्या जिज्ञासा, कुतूहल आणि धाडस असतंच. ते रांगणारं पोर अंधारा खोलीच्या दिशेनं सरकायला सुरुवात करतं. आई बघते आणि आई त्याला सांगते, ए नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते परत थबकतं, आई परत स्वयंपाकाला लागते, पण आईचं लक्ष नाही ते बघतं आणि परत अंधाराच्या दिशेनं सरकायला लागतं. त्याच्यात धाडस आहे, कुतूहल आहे, त्याला माहिती आहे उजेडात काय आहे कळतंय, अंधारात काय आहे हे त्याला बघायचं आहे. ते परत अंधाराकडे जातं, आई परत बघते, संतापते, सांगितलं ना नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते परत थबकतं, परत आई स्वयंपाकाला लागते, आईचं दुर्लक्ष नाही ते पोर बघतं आणि परत अंधाराच्या दिशेनं सरकते. आईचं लक्ष जातं, मग ती संतापते, उठते, त्या पोरला उचलते आणि सरळ लांब नेऊन ठेवते. त्याला सांगते, सांगितलं ना नाही जायचं, अंधारात भाऊ असतो. त्या पोराच्या अर्धजागृत मनावर कायमचा संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. दोष त्याचा आहे का? बरं, आता तुम्ही एवढ्या संख्येनं बसलाय, कधी कुणी भाऊ बघितलाय का? मग नसलेला भाऊ आमच्या पोरांच्या डोक्यात का घालता? आमच्या पोरांमध्ये सामर्थ्य आहे, आमच्या पोरांमध्ये क्षमता आहे, आमच्या पोरांमध्ये कौशल्य आहे. फक्त नको ते भाऊ आम्हीच उभा करतो आणि आमची पोरं अपयशाच्या मार्गावर नेतो. हे सगळ्यात महत्वाचं. त्याला सांगा, तुला जमणारच आहे, सगळं सामर्थ्य, सगळी क्षमता तुझ्यात आहे. पुढे चालायला प्रेरित करा. शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना प्रेरित केलं तस. सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. काय काय लोक विचार प्रचंड करतात पण सुरुवातच करत नाहीत. एखाद्याला विचारावं, बरं काय काय चाललंय, नाही चाललंय, आणि नाही झालं तर नाही पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो, संपला विषयच. आम्ही आधीच सांगून ठेवलंय त्याला, नाही जमलं तर फार टेन्शन घेऊ नको, माझ्या जागेवर लावतो. कशी ती घडणार, कशी उभा राहणार? एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, काहीतरी ध्येय हवं, स्वप्न हवं, महत्वाकांक्षा हवी, मग प्रवास पुढे करता येतो, मग पुढे झेपावता येतं. पण ध्येयच नसलं तर आयुष्यच भरकटल्यासारखं होतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पोरांपुढे ध्येय ठेवा, सगळ्यात महत्वाचं. क्षमता त्याच्यात आहे, प्रेरित करा फक्त पुढे जायला त्याला. आणि सगळ्यात महत्वाचा, फार विचार करत बसू नका, पटकन निर्णय घ्या आणि कामाला लागा. यशस्वी कोण होतं? योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. काही घे पण घे. निर्णय बरोबर आला तर यश मिळेल आणि निर्णय चुकला तर अनुभव मिळेल. अहो तोटा काय आहे? घ्या ना पटकन निर्णय, लागा कामाला. मी वारंवार सांगतो, तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं? कुणी? नील आर्मस्ट्रॉंग. पण खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का हो? नासानं चांद्रयानाची जी मोहीम आखली त्याच्यातला मुख्य पायलट होता तो एडविन सी अल्डारिन. तो अमेरिकेचा वैमानिक होता, स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता. चंद्रावर तो पाय ठेवणार होता, पण त्याच्या सहाय्यासाठी दुसरा एक सहाय्यक दिला होता, त्याचं नाव होतं नील आर्मस्ट्रॉंग. तो अमेरिकेच्या नेव्हीमध्ये होता, स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव नव्हता. अपोलो यानातनं ज्यावेळी हे चंद्रावर पोहोचले त्यावेळी नासाच्या स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश मुख्य पायलटला म्हणजे एडविन सी अल्डारिनला गेला.
गो फर्स्ट. आणि एडविन सी अल्डारिन पुढे झाला. पण चंद्रावर पाय ठेवायच्या आधी त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. मी चंद्रावर पाय ठेवला आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात मी जळूनच गेलो तर, मी चंद्रावर पाय ठेवला आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणानं मला खेचूनच घेतलं तर, मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी कुठेतरी भरकटलो तर, तो या विचारातच होता. तोपर्यंत नासाच्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि कुठलाही विचार न करता त्याने चंद्रावर पाय ठेवला आणि जगात गौरव झाला. नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पाय ठेवणारा पहिला मानव. एडविन सी अल्डारिन मध्ये सगळ्या क्षमता होत्या, सगळं ताकद होती, सगळी बुद्धी ताकद सगळं होतं, पण तो योग्य वेळी निर्णय घेऊ शकला नाही, मागं राहिला. आणि नील आर्मस्ट्रॉंग त्यानं तडाख्यात निर्णय घेतला, संपला विषय, कीर्तिमान झाला. आमच्या पोरांना निर्णय घ्यायला सांगा, पटकन 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 लगेच. निर्णय क्षमतेचा गुणच नाही आमच्यात, ही अलीकडच्या आमच्या पिढीची सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात मोठी. पटकन निर्णय घ्या आणि निर्णय घेतला की सरळ कामाला सुरुवात करा, कुठल्याही क्षेत्रात असा, काही करत असा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती, गेल्या 25 वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरने मुलाखतीला यावं. काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालू झाल्या. पहिल्या ड्रायव्हरला विचारलं, काय हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? म्हटलं अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त गाडी एकदा ब्रेक फेल झाली म्हणून दरीत कोसळलो, पण बाकी कुठे टच नाही. त्याला म्हणले चला बाजूला. मग दुसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? म्हटलं अजिबात नाही, विषयच नाही, फक्त एक जण पुढनं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काही ते, पण बाकी कुठं धक्का नाही. त्यालाही म्हणले चला बाजूला. तिसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? म्हटलं अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, साक्षी पुरावे कागदपत्र सगळं तपासलं, या माणसाच्या हातून गेल्या 25 वर्षात एकाही अपघाताची नोंद नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्यानं न राहून विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या यशाचं रहस्य काय? तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, गेल्या 25 वर्षापूर्वी माझी गाडी जी मी एकदा गॅरेजला लावली, परत बाहेरच नाही काढली. ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. ध्येय गाठायचंय, गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील. आणि रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले, टक्के टोणपे ठरलेले, ऊन वारा वादळ पाऊस हे सगळं ठरलेलं. हे सगळं सहन करणं जमतं, ज्याला संघर्ष करणं सोचतं त्याला यश कमावता येतं. निर्णय घ्या आणि कामाला लागा, ठरवा, संकट येणारच आहेत, पण संकट येणार आहेत म्हणून मागं फिरू नका. आमची पोरं अपयशी ठरतात याचा अर्थ अपयशाची वाटणारी भीती सगळ्यात मोठी घातक आहे. परवा 12वीच्या आमच्या शेजारच्या पोरीनं आत्महत्या केली. का? नापास होण्याची भीती. एक दिवस आधीच निकाल लागायचा आणि निकाल लागल्यावर कळलं पास झाली होती. आई म्हणली एक दिवस थांबली असतीस तर. संयम नाही, धीर नाही, स्वतःवर विश्वास नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. स्वीकारायला हवं हे सगळं. या टक्क्या टोणप्यातूनच माणूस कणखर होत जातो, ही वस्तुस्थिती आहे. घडता यायला हवं आम्हाला तसं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, भीतीवर विजय मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे, त्याच्यावर आक्रमण करा. सर्वोत्तम पर्याय भीतीवर विजय मिळवायचा, आक्रमण, त्याच्यावरच. काय अवघड जात आहे? गणित. सारखं आक्रमण करा, ते 24 तास गणितच घेऊन बसा, आपोआप विजय मिळून जातो. काय अवघड जात आहे? सतत पाठलाग करा, त्याचा सोपं होऊन जाईल. काय काय लोक सांगतात अभ्यास करतो पण लक्षातच राहत नाही. खास सतत 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 करत राहा, आपोआप जमेल. पाण्याचा एक थेंब वज्रासारख्या कठीण दगडावर अखंडपणे पडत राहतो आणि त्या पाण्याच्या एका थेंबानं वज्रासारखा तो कठीण दगड फुटतो. ताकद थेंबात आहे का? ताकद त्याच्या सातत्यात आहे. सतत सतत सतत, या सातत्यात सगळ्यात मोठी ताकद असते, सगळ्यात मोठी. दर 7 सेकंदाला पाण्याचा एक थेंब पडतो अमेझॉन नदीच्या उगमाजवळ, दर 7 सेकंदाला. आणि दर 7 सेकंदाच्या एका थेंबातून हजारो किलोमीटर लांब असणारी अमेझॉन नदी जगातली सगळ्यात लांब नदी तयार झाली आहे. हजारो वर्ष झाली त्यांचा क्रम चुकला नाही. दर 7 सेकंदाला पाण्याचा एक थेंब. जे करताय ना सातत्यानं करा, विश्व विक्रम आपोआप होईल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. भीती वाटू देऊ नका. ज्या गोष्टी वारंवार करता त्याची भीती आपोआप जाते. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात. तुम्हाला माहिती आहे
काय काय माणसांना सातत्यानं काम, इतकं काम करायचं, मरायचंय वे. कोण म्हणलं कामानं माणूस मरत? माणूस कामानं कधीच मरत नाही. माणूस कामाच्या ताणानं मरत. आणि ताण कधी वाढतो? काम साठलं की. काम कधी साठतं? रेंगाळत ठेवलं की. रेंगाळत कधी ठेवतो? त्याच्याबद्दल गंभीर नसलो की. गंभीर कधी नसतो? इच्छाशक्ती नसली की. इच्छाशक्ती कधी नसते? जर ध्येयच नसलं की भरकटलेलं आयुष्य काही कमावूच शकत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. आक्रमण. एका तत्वज्ञाला कुणीतरी विचारलं, हे जग कधी संपेल? तो म्हटला, ज्या दिवशी एखादी मुंगी निवांत आराम करत एकाच जागी बसलेली तुम्हाला दिसेल, त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला फक्त निवांत बसलेली मुंगी दाखवा. चुकून दिसणार नाही, चुकून दिसणार नाही. 4 महिन्याच्या पावसाळ्याच्या बेगमीसाठी ती 8 महिने अविरत काम करत असते, अविरत. कामानं माणूस जर मरत असेल तर मुंगी सकाळी जन्माला आलेली दुपारी मरायला हवी. मुंग्यांचं आयुष्य किती असतं माहितीये? किती असतं मुंग्यांचं आयुष्य? मुंग्यांच्या काही प्रजाती 35 वर्ष जगतात. एका मुंगीचं आयुष्य 35 वर्ष. जी माणसं सतत काम करत राहतात ती दीर्घायुषी ठरतात, आणि जी माणसं आराम करत बसतात ती अल्पायुषी असतात. ही वस्तुस्थिती आहे. आमच्या पोरांना सांगा, लांब जायचं असेल अखंड काम कर. तो तुझ्या यशाचा सर्वोत्तम मार्ग आहे, सर्वोत्तम. सुरुवात करावं, काही अडचण नाही, सुरुवात करा. महाराजांकडे काय होतं? महाराजांनी स्वराज्य सुरू केलं. 1645 ला महाराजांनी राजगड घेतला. आता राजगड बेवसाऊ होता. घ्यायचा झाला तर त्याच्यावर बांधकाम करणं गरजेचं. बांधकाम करायचं म्हणजे पैसे हवेत, पैसे म्हणजे संपत्ती हवी. महाराजांकडे तर काहीच नाही. मग महाराज असं म्हटले का, नाही नाही नाही, आता घेतला राजगड तर बांधकाम करावं लागेल. बांधकाम म्हणजे फंड्स हवेत. आता तर फंड्सच नाहीत, मग कशाला घ्या, बघू फंड आल्यावर. असं केलं नाही. महाराज म्हणले पुढचं पुढं घेऊन तर ठेवू. महाराजांनी 1645 ला राजगड घेतला. 1646 ला तोरणा जिंकला, आणि तोरण्याचं बांधकाम करताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 6 हंडे सापडले, आणि त्या संपत्तीतून महाराजांनी राजगडचे बांधकाम पूर्ण केले. महाराज सांगतायत, तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. मोगलांचं सैन्य 5 लाख, महाराजांचं 20,000. मग आता महाराज असं म्हटले, त्यांचे 5 लाख आहेत, आपले 20,000 आहेत, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? नाही, झुंज सुरू करू, संघर्ष सुरू करू, पुढचं पुढं. झुंज चालू झाली. 5 लाख सैन्याशी भिडायचं तर आपलं सैन्य हवं, सैन्य उभा करायचं तर संपत्ती हवी. महाराजांकडे नव्हती, पण लढाई सुरू केली, थांबले नाही, सुरू. 1670 लाच महाराजांनी प्रबळगड घेतला, आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून गडावर आले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं जाताना महाराजांच्या शेल्याचं लोंबकळणारं ते टोक बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं, आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली, आणि महाराज सोबत्यांना म्हणाले, हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. इथे काहीतरी आहे, आहे, खना, खना. माणसं बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात केली. 5-6 फूट गेले, दगडी भिंत सापडली आहे. उकरा, उकरा. दगड उकरली. 27 घागरी आणि 4 कढया, एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं, आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी मोगलांच्या संघर्षाचा विजयात रूपांतरित केलेला नवा पराक्रम घडवला. सुरुवात करावं, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते, सगळी सृष्टी. फक्त एक गोष्ट असायला हवी, तुमच्यात सगळं आहे. पुढे जा म्हणणारी माणसं हवीत, करू शकशील सांगणारी माणसं हवीत, करशीलच म्हणणारी माणसं हवीत. हल्ली झालंय काय, तुला जमेल म्हणण्यापेक्षा तुला जमेल का विचारणारी माणसं फार जास्त झालीत. सगळ्यात महत्वाची अडचण. आणि आमच्या घराघरात तर पोरांना गाढवाशिवाय आम्ही बोलवतच नाही. तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचा शोध गाढवानी लावलाय. शिवाजी महाराजांच्या काळात डोंगर रंगातला जवळचा मार्ग शोधायचा असेल तर मावळे गाढवाच्या गळ्यात घंटा बांधायचे आणि त्याला जंगलात सोडून द्यायचे. गाढवाकडे विलक्षण गुण आहे जवळचा रस्ता शोधण्याचा. मग घंटा बांधलेलं गाढव जंगलात सोडलं की गाढव जवळच्या मार्गाने जायचं, आणि मावळे मागोमाग बरोबर तो रस्ता बनवत जायचे. महाराष्ट्रातले 65च्या 65 घाट गाढवानी बनवलेत. मग आपण आपल्या पोरांना गाढव म्हणतो, त्यावेळी त्याच्यात असा एक तरी असामान्य गुण आहे ना.
काय गुण आहे तो शोधा ना, त्याचा विकास करा ना. तुम्हाला माहिती आहे जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण कुठलं? स्मशान. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण. त्या विधात्यानं प्रत्येकाला काही ना काही असा अलौकिक गुण दिलाय, प्रत्येकाला दिलाय. पण असंख्यानं आपल्यात हा गुण आहे ज्याच्या बळावर आपण जग बदलू शकतो याचीच माहिती नसल्यामुळं आणि आयुष्यभर ते कळलंच नसल्यामुळं चौघांच्या खांद्यावर त्याच्याबरोबर तो गुणही जातो. असे असंख्यांचे असंख्य अलौकिक गुण त्या राखेबरोबर स्मशानात तसेच पडून आहेत. म्हणून मी त्या स्मशानाला जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण मानतो. आमच्या पोरांच्यात काही ना काही आहे हो, ते शोधायला हवं. त्याच्या बळावर त्याला इतिहास घडवायला आम्ही प्रेरित करायला हवं. प्रत्येकात काही ना काही आहे आहे. बाहेर येऊ द्या ना, बाहेर यायला हवंय. पण दुर्दैवानं काय आहे ते कळत नाही, करू शकतो ते माहित नाही. आणि सगळ्यात मोठा नकारात्मक प्रभाव जो आमचा त्याच्या भोवतीचा आहे तो त्याला सतत मागं खेचत राहतो, सतत. एकदा एका गावात एक लांब अशी टेकडी होती आणि सगळ्यांच्या डोक्यात एकच, त्या टेकडीवर कोण जात नाही आणि कोण गेलं तर माघारी येत नाही. त्या भागाकडे कोण फिरकतच नव्हतं. नाही तिकडं कोण जातच नाही, गेलं तर कधी परत येतच नाही. सगळी गावात भीती त्याचीच. पण 15 ऑगस्टच्या दिवशी काही गावातल्या बंडखोर तरुणाने असं ठरवलं की सगळे म्हणतात ना त्या टेकडीवर कोण जात नाही, गेलं तर परत येत नाही, यंदा स्पर्धाच ठेवायची. जो कोणत्या टेकडीवर जाऊन झेंडा लावल त्याला 1 लाखाचं बक्षीस. सगळी स्पर्धा जाहीर झाली आणि गावातली सगळी ज्येष्ठ म्हातारी मंडळी त्या पोरांच्या नावं बोटं मोडायला लागली. का डोक्याचा भाग आहे का? तिकडं कोण गेलंय का? गेलेलं परत आलंय का? मग कशाला नसता उद्योग करायचा? दुसरं काय करायला येत नाही वे? चांगली जगताय काय? जगू वाटणावय? तना 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 सगळी. प्रत्येक आई बापाने पोराला सांगितलं अजिबात जायचं नाही, अजिबात भाग घ्यायचा नाही, नाही ती विषयाची परीक्षा नको. पण पोरं ती ऐकायचं नाही. म्हणले काय व्हायचं ते उद्या 15 ऑगस्टला त्या टेकडीवर जायची स्पर्धा होणारच. 15 ऑगस्ट उजाडला, सगळ्यांनी आपापली पोरं घरात बांधून ठेव. नाही अजिबात नाही जायचं, तिकडे गेलेलं कोण परत आलंच नाही, कोण गेलंच नाही. स्पर्धेला माणसंच नाही तो, तरी पण उत्सुकतेपोटी कोण आहे का कोण आहे का बघायला सगळं गाव जमलेलं. आणि नेमकी 6 पोरं त्या स्पर्धेत भाग घ्यायला तयार झाली. ती म्हणले चल 6 तर 6 तयार तर झाली, मोडून तरी काढू एकदाच. ही डोक्यात काय बसलंय त्या टेकडीवर कोण जात नाही, गेलेलं कोण येत नाही. स्पर्धा सुरू झाली. ते 6 जण टेकडीवर चढायला लागले. टेकडीवर चढायला लागले तसा सगळ्या गावातल्या लोकांनी गलका केला. अरे नका करू काहीतरी, उगा कशाला जाताय? आतापर्यंत कोण गेलंय ती परत आलंच नाही, कशाला विषयाची परीक्षा घेताय? या माघारी. काही नाही केलं तरी चालल, आम्ही जगावतो, आम्ही 2 वेळचं खायला घालतो, बसून खा, पण नका टेकडीवर जाऊ. म्हातारी कोतारी सगळी पोरणा समजवायला लागली. माणसं पुढं पुढं चालली तशी शेवटची दोघं एकामेकाशी म्हणत होती, लगा एवढी सगळी सांगतात म्हणल्यावर असणार काहीतरी त्यांचं. असं कसं असेल एवढी सगळी म्हणतात? मग दुसरा म्हणला तुला काय वाटतंय? नको लगा जायला, कशाला उगच. फिरली दोघं तिथनच माघारी. ती दोघं आल्यावर खालच्यांना आणखी उत्साह चढला. त्या वरच्याच अरे या तुम्ही पण माघारी, कशाला विषयाची परीक्षा घेताय, नका जाऊ वर. पण ती चौघं असते असते वर चालायला लागलीच. जरा पुढे गेली आणि एक ठेचकाळण धाड दिशी पडलं. तसं दुसरं त्याला उचलायला गेलं. ते उचलून उभा राहिलं आणि त्याला विचारलं काय झालं र? तो म्हणला तू पडला, तुला माहिती, मला कळलंच नाही काय झालं. कुणीतरी धक्का दिल्यासारखं वाटलं र. अरे पण हे तर कोण आहे तवा? नाही तर खरंच धक्का दिल्यासारखंच वाटतं. नीट पुढे बघून चालतो र मी, कधी पडलो नाही अजून, आज कसा ठेचकाळो कडना. दुसरा म्हणला खरंच होय, ते सांगतोय ना, असल वय काहीतरी, सगळी सांगतात म्हणल्यावर. नाही मला तर वाटतंय बाबा, म्हणला कधीच पडलो नव्हतो ठेचकळून, कुणीतरी ढकललंच आहे मला. नको ईशाची परीक्षा, जातो माघारी. दुसरा म्हटला मग मी काय करू थांबून? आली दोघं माघारी. आता दोघच राहिली. दोघं तरा 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 वर चाललीत. खालचा गलका उरडतोच आहे, माघारी फिरा, माघारी या, नका विषयाची परीक्षा घेऊ, कशाला जीव घालवताय, या परत. तो गलका ऐकून मागच्यानं मागं वळून बघितलं, त्याला मागं कोणच दिसना. आयो सगळीच गेली. पुढच्याला हाका मारली तर ती पुढंच निघालंय. त्यांनी सुसाट ठुमठुकली ती तळालाच. आता एकटंच पुढं निघालंय टिकडीच्या दिशेनं. खालचा गलका वाढतोय, सगळे सांगतात अरे नको जाऊ, ये माघारी, नको जाऊ, ये माघारी. ह्या पट्ट्यांना वळून पण बघितलं नाही आणि कुणाकडे लक्षही नाही. सरळ गेला आणि अक्षरशः टेकडीवर पोहोचला. टेकडीवर पोहोचून हातातला झेंडा तिथं रोवला आणि मग वरनं सगळ्यांना हात केलं आणि खाली सगळा